द्वितीय अध्याय पर्यंत आलेलो होतो. द्वितीय अध्याय झालेला होता. आता आपण तृतीय अध्याय पण बघू. तर तृतीय अध्याय हा सुद्धा असाच आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, श्लोक स्वरूपात काही नाहीये, परंतु माहिती जी उपलब्ध आहे ती यांनी इथे लिहून ठेवलेली आहे. आता हा जो उपनिषद आहे, यामध्ये जो विषय वर्णित आहे तो कसा आहे, तर शिवशक्ती रूप आहे. हे शिवशक्ती संप्रदाय नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये शिवालाच काय मानलेलं आहे, अंतिम तत्व मानलेलं आहे. आणि शक्ती म्हणजे सर्व जगत. सर, हा. तुम्ही काल म्हणले द्वितीय अध्यायामध्ये किती श्लोक आहेत तुमच्याकडे? नाहीये श्लोक नाही. तर आमच्या इथं आम्हाला जे दिले की ना पुस्तक, हा. त्याच्यामध्ये द्वितीय अध्यायामध्ये 43 श्लोक आहेत. 43 आहेत. हा. सर्वस्य अखंड करसत्वा, सर्वांचे एकत्व व समरसत्व, हे पहिला श्लोक आहे आमच्याकडे. एक मिनिट. हा. नाहीये का? ओके, मग बघावं आपल्या लागेल ते काय ज्ञानामध्ये प्रकार आहे. कल्पना करणाऱ्या आपल्या अविद्येचे स्थान व त्याच्या कार्यामुळे जे जे आपण पाहतो, ऐकतो, आठवतो, विचार करतो, ते ते सर्व अखंडित होणारे अचित असे दिसते. हा. एक मिनिट, हा, माझा पीसी पण चालू करून मी बघतो. मराठीमध्ये असेल तर तो घेऊ आपण. काय झालं, हम्म. मराठी तेवढं म्हटलं, हिंदी पुस्तक मस्त मिळालंय, त्यांनाच घेऊ असं मी यावेळी ठरवलेलं. ठीक आहे, आपल्याकडे आहे त्याचा आधी आपण सुरू करू. मी उद्या परत एकदा मराठीमधलंही काढून घेतो आणि त्याप्रमाणे करू पुढे. हं? आहे आता ते चालेल. महत्वाचं, आपण करूया. आता तुमच्याकडे हम्म. चतुर्थ अध्याय कसा सुरुवात होतोय बघा. तिसऱ्या अध्यायामध्ये पण आमच्याकडं 74 चतुर्थ 74 श्लोक आहेत. दुसऱ्या अध्यायात पण चतुर्थ 74 श्लोक आहेत. चतुर्थचा पहिला श्लोक सांगा. चिदात्मनः परमात्मः निर्गुणः बरोबर परम ना? परात् हं, परम. बरोबर आहे. हम्म. आता आपण त्याच्यावर हे करू. एक मिनिट, हा, मला एक मिळालं मराठी, मीच केलेलं आहे, त्याच्यात असेल तरी करूया आपण. ते आमच्याकडे लेखक आहेत विभावरी सदानंद गाडगे. अच्छा. ठीक आहे, मी ते बघून घेतो एकदा. हं? आता आपण आधी हा चतुर्थ अध्याय सुरुवात करूया. हं? हम्म. चिदात्माहम. आता ह्याच्यामध्ये कार्तिकेय आणि शिवाचा आपण हे बघितला, संवाद चालू आहे हे आपण बघितलं. बरोबर, कार्तिकेय प्रश्न विचारतोय आणि शिव उत्तर देत आहेत त्याला. तर हा जो आहे हे त्याचा हा प्रकार कसा आहे, तर जी शिवशक्ती उपासना आहे किंवा शिवशक्ती नावाचा संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये शिव हा श्रेष्ठ, म्हणजेच पुरुष तत्वाला शिव मानलेला आहे आणि प्रकृती तत्वाला शक्ती मानलेला आहे. आलं का लक्षात? तर या स्वरूपामध्ये उपासना केली जाते त्या संप्रदायामध्ये. म्हणजे प्राप्त करायचं कोणाला आहे, तर शिवतत्व. असा जो
नाव घेऊन उपासना करणारा वर्ग आहे, तो एक संप्रदाय आहे. आणि त्याचं वर्णन या उपनिषदापासून आपल्याला मिळतं, की शिवशक्तीचा जो संप्रदाय आहे तो आपल्याला इथून सुरुवात आहे असं आपल्याला समजतं. आता ह्याच्यामध्ये काय, तर कार्तिकेय जो आहे त्यानं शिवाला काय विचारलेलं आहे, की जीवनमुक्त आणि विदेहमुक्त या दोन गोष्टींचं मला वर्णन करून सांगा. तर सुरुवातीला मी तुम्हाला साधी एक हे दिलेली होती, की जो मनुष्य आपल्या जीवन कालावधीमध्येच हा जो मनुष्य आपल्या जीवन कालावधीमध्येच ब्रह्मतत्व प्राप्त करतो, त्या मनुष्याला आणि काही करायचं बाकी राहत नाही. बरोबर आहे. त्यानंतर तो आपल्या इच्छेनुसार या जगतात राहू शकतो, किंवा तो स्वतःच जीवनमुक्त म्हणजे विदेहमुक्त पण देहाला त्यागून स्वतः बाहेर जाऊ शकतो. हे आपण बघितलं. बरोबर आहे. तर ही जी संकल्पना आहे ही जीवनमुक्त जो सदेह आहे, ज्याच्यामध्ये त्यानं ब्रह्मतत्वाचं ज्ञान केलेलं आहे तरी सुद्धा तो दैनंदिन व्यवहार करत आहे, जीवन जगत आहे, भोग उरलेले संपवण्यासाठी तो पृथ्वी तलावर अजूनही आहे, असा जो आहे तो जीवनमुक्त. आणि विदेहमुक्त, विदेह म्हणजे ज्यानं देहाचा त्याग केलेला आहे आणि तरीही तो अस्तित्वात आहे, असा जो आहे तो म्हणजे विदेहमुक्त. मग त्याचं आपण काय काय बघितलं, तर त्याला सिद्धी प्राप्त होतात, मग तो वेगवेगळ्या योनीमध्ये जाऊ शकतो, वेगवेगळ्या अवतारात येऊ शकतो. बरोबर. त्यानंतर तो सर्व लोकांमध्ये फिरू शकतो आणि त्याला वाटेल तेव्हा तो मुक्त स्वतः मुक्त होऊ शकतो. तर हे जे दोन प्रकार आहेत हे आपण बघणार आहोत आता. यांचं काय वर्णन मला करून सांगा असं त्यांनी शिवाला सांगितलं. आता हे जीवनमुक्त म्हणजे काय, तर चिदात्माहम परात्माहम निर्गुणो अहम परात् परः आत्ममात्रेण यस्तिष्ठेत स जीवनमुक्त उच्यते. जो साधक अपने चिदात्मा अर्थात चैतन्य स्वरूप परमात्मा या उत्कृष्ट आत्मा वाला निर्गुण या सत्व रजतम इन गुणों से दूर परात्पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्व परांमध्ये ही श्रेष्ठ, त्याही पेक्षा श्रेष्ठ ब्रह्मरूप मानता है, तथा शरीर की सभी चेष्टाओं वासनाओं आदि को त्याग कर आत्म मात्र की भावना से युक्त रहता है, उसे जीवन मुक्त कहते हैं. आता जीवनमुक्त हा आपल्या समोरच असू शकतो एखादा, त्याला ओळखणं कठीण आहे. मग ही जी जीवनमुक्त अवस्था आहे त्याचं वर्णन सुरुवातीला करून झालं, परंतु जीवनमुक्त दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याचा काय वैशिष्ट्य असतात, इतर माणसांपेक्षा तो कसा वेगळा असतो, हे समजावण्यासाठी आता पूर्ण या उपनिषदामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ हा जीवनमुक्ताच्या अनुषंगाने दिलेला आहे. या श्लोकामध्ये काय झालेलं आहे, तर स्वतःला चिदात्मा अहम असं ज्यानं समजलेलं आहे, जो समजून चुकलेला आहे की अहम मी माझ्या आतमध्ये जो आहे तोच चिदात्मा आहे, तोच ब्रह्मतत्व आहे, तोच शिवतत्व आहे, हे जो समजून चुकलेला आहे असा जो आहे तो काय आहे, जीवनमुक्त आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं महत्वाचं, तर सर्व वासना आदी त्याच्या काय झालेल्या असतात, नष्ट झालेल्या असतात. त्यांना इंद्रियावर विजय मिळवलेला असतो. त्यानं आपल्या सर्व काय त्याग केलेला असतात, वृत्ती त्याग केलेल्या असतात. त्यामुळे तो आत्ममात्रेच्या भावनात म्हणजे फक्त आत्म शिल्लक राहतं आणि त्याने तो युक्त असतो. असा जो असतो त्याला जीवनमुक्त म्हणतात. देहत्रयातिरो ती अतिरिक्तोऽहं शुद्ध चैतन्यम अस्म्यहम ब्रह्माहमिति यस्यान्तः स जीवन मुक्त उच्यते. मैं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर और कारण शरीर हे तीन शरीराचे प्रकार आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या तिन्ही शरीरांपासून काय आहे, भिन्न आहे आणि चैतन्य मात्रच आहे.
असं ज्याला समजतं, ही ज्याची ज्ञान अवस्था झालेली असते, ज्ञानी अवस्था अशी ज्याची झालेली असते, असा व्यक्ती जो असतो तो जीवनमुक्त असतो. आणि ह्या भावना असल्या, त्याच्याकडे ही भावना जागृत झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये सतत काय ब्रह्मतत्वच विराजमान असतं. तो सगळीकडे ब्रह्मच बघत असतो. असा जो असतो तो जीवनमुक्त असतो. पुढे, आनंद घन रूपोस्मी, परानंद घनोस्म्यहम, यस्य देहादिकं नास्ति, यस्य ब्रह्मेति निश्चयः, परमानंद पूर्णो यः स जीवनमुक्त उच्यते. मैं आनंद गुरु घन रूप, मी स्वतःच आनंदमय आहे. कारण का? तर त्याला आनंदाची प्राप्ती झालेलीच आहे. ब्रह्म जे आहे ते सच्चित आणि आनंद स्वरूप असंच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तो चिदानंदातच राहतो. असा जो आहे तो आनंद घन स्वरूप, परानंद घन और परमानंद पूर्ण हूं, जिसमें अपनी देह आदि का अभिमान अर्थात मैं करने वाला हूँ या मैं करने वाला हूँ या जानने वाला हूँ, इस तरह के भाव नहीं रहते, और जिसे निश्चित या असंदिग्ध रूप में ब्रह्म भाव की अनुभूति हो जाती है, वह जीवन मुक्त होता है. आता या श्लोकाचा पूर्ण अर्थ काय आहे? तर दोनच अर्थ आहे याच्यामध्ये. एक म्हणजे स्वतःचा अनुभव करणे, आणि तो कशा पद्धतीनं? तर मीच परमतत्व किंवा आत्मतत्व आहे. आणि ते सुद्धा मी कसं आहे? तर आनंद घन स्वरूप, परमानंद पूर्ण मीच आहे, याची जाणीव होणे, हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय? तर प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे ही माझी आहे, ही वस्तू माझी आहे, किंवा हे माझं आहे, ते माझं आहे, अशा स्वरूपाचा जो अहंकार आहे, त्या अहंकाराचा त्यानं पूर्णतः त्याग केलेला असतो. असा जो अहंकार त्याग केलेला असतो तो जीवनमुक्त असतो. ओके. पहिल्या श्लोकाचा अर्थ सर छोट्या ह्याच्यात लिहून घ्या पाहिजे तर. पहिल्या श्लोकाचा अर्थ काय आहे? जो तिन्ही शरीरांच्या पलीकडे आहे, स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराच्याही पलीकडे स्वतःला जाणतो, आणि मी स्वतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहे असे जाणतो, असा जो आहे तो जीवनमुक्त आहे. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे स्वतः आनंद घनरूप, परमानंद घनरूप स्वतःच असणे हे जाणतो. आणि दुसरं काय जाणतो? तर स्वतःचा अहंकार ज्यानं पूर्णतः त्याग केलेला आहे, असा जो आहे तो जीवनमुक्त आहे. यस्य किंचिद देहम नास्ति, चिन्मात्रेणावतिष्ठते, चैतन्य मात्रो यस्यांतश चिन्मात्रैक स्वरूपवान, जिसके मन में तनिक भी अहम भाव अर्थात अहमता या मैं पने की भावना नहीं रहती, जो चिन्ह मात्र या केवल चैतन्य स्वरूप में सदा बना रहता है, और जिसका अंतःकरण भी चैतन्य युक्त और केवल चिन्ह मात्र स्वरूप रहता है, वो क्या है? वो जीवन मुक्त है. या अवस्थेमध्ये तिसरी गोष्ट काय सांगितली? तिसरी नाही, चौथी गोष्ट काय सांगितली? तर स्वतःमध्ये फक्त आणि फक्त चैतन्याचीच भावना ठेवतो. इतर कुठलाही भाव त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. इतर भाव म्हणजे काय? तर चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्ती, चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्ती ज्यानं पूर्णतः शांत केलेल्या आहेत, ज्याच्या चित्तामध्ये सतत चैतन्य मात्र शिल्लक आहे, असा जो आहे तो काय आहे? अं, जीवनमुक्त आहे. संपूर्ण पूर्ण रूपात्मा, सर्वत्र पूर्ण रूपात्मा, सर्वत्रात्मा सर्वत्रात्मावशेषकः, आनंदरति अव्यक्तः, परिपूर्णश्चिदात्मकः, जो सभी परिस्थितियों में अपने को सभी प्रकार से परिपूर्ण अनुभव करता है. पूर्णात पूर्ण मुदच्यते, जो काल मी श्लोक सांगितला सर्वात शेवटचा,
त्याच्यामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं होतं. तर हा अनुभव ज्याला झालेला आहे असा जो व्यक्ती आहे तो सभी प्राणियों में आत्मभावना करने वाला, सर्व प्राण्यांमध्ये ब्रह्मच बघतो असा ज्याचा काय आंतरिक भाव झालेला आहे असा व्यक्ती तो स्वतःमध्येच मग्न असतो. कारण का? तर त्याला आनंदाची अनुभूतीच तिथे मिळत असते. तो दुःखात कशाला येईल? तो इंद्रियांमध्ये येईलच कशाला? त्याला जिथे आनंद मिळतोय तिथेच जाणार तो. त्यामुळे तो अं, स्वतःमध्येच मग्न असतो. त्यानंतर एकांत सेवन करता है. त्याला जास्ती लोकांमध्ये राहायला आवडत नाही. तो एकांतात राहायला आवडतं. सभी प्रकार से संतुष्ट रहकर अपने लिए कुछ भी नहीं चाहता. स्वतःसाठी कुठलीच गोष्ट त्याला नको असते. तो इतरांच्या कल्याणासाठीच फक्त प्रयत्न करू शकतो आणि जे त्याच्याकडे आहे तेवढ्याच गोष्टीमध्ये तो संतुष्ट राहत असतो. चैतन्य ब्रह्म के ध्यान में सदा मग्न रहता है. असा जो आहे तो जीवनमुक्त आहे. शुद्ध चैतन्य रूपात्मा सर्वसंग विवर्जितः नित्यानंद प्रसन्नात्मा ही अन्य चिंता विवर्जितः शुद्ध चैतन्य रूप अंतःकरण से युक्त सभी प्रकार के संग म्हणजे मोह जेवढे काही आहेत किंवा हे माझं आहे हे मला मला पाहिजे असं जे काही आहे त्यापासून जो मुक्त झालेला आहे सदा आनंदात मग्न राहतो. तसंच कायम प्रसन्न चित्त असतो आणि असा जो असतो तो कधीही चिंता करत नाही. कुठल्याच गोष्टीची त्याला चिंता वाटत नाही. किंचित अस्ति किंचित अस्तित्वहीनो यह स जीवन मुक्त उच्यते. जिसकी मन और बुद्धि अपने शरीर के बारे में कुछ भी नहीं सोचती वह जीवन मुक्त कहलाता है. कारण ज्याचा जवळजवळ मनोलय झालेला असतो, कारण त्याच्यामध्ये कुठल्या वृत्ती तयार होत नाही. यानं स्वतःची जाणीव ही चिन्मात्र स्वरूप करून घेतलेली आहे. जो जड शरीरामध्ये कधीही लिप्त होत नाही. लिप्त होण्याचा प्रश्न नाही, जो रत होत नाही किंवा त्यापासून कुठला आनंद त्याला आनंद वाटत नाही. तर फक्त चिन्मात्र स्वरूपामध्ये राहण्यातच त्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे तो बुद्धी आणि मन काय करतायत याच्याकडे तो बघायचं सोडून देतो. त्याच्या जड त्याने होतो त्याच्या आहे. प्रत्याहार ज्याचा व्यवस्थित झालाय तो. प्रत्याहार झालेला असतो आणि प्रत्याहार सुद्धा कसा तर प्रत्याहार हा मुहुर्मुहू सांगितलाय बघा मागच्या. कारण हम्म, आपण त्याची प्रॅक्टिस करून करत असतो. प्रॅक्टिस करतोय म्हणजे काय तर शरीरानंच करतोय. पण एकदा ज्याला दर्शन झालं, जो आत्मसाक्षात्कारी झाला, त्याला एवढा आनंद प्राप्त होतो की तो मग या व्यापारामध्ये पडतच नाही. हा जो इंद्रिय मनबुद्धी व्यापार आहे त्या व्यापारामध्ये आनंद शोधण्यासाठीच मनुष्य पडलेला आहे. मला काहीतरी चांगलं खायला मिळेल म्हणून मी बाजारात जाऊन कुठेतरी भेळपुरी खायला बघतो. मला काहीतरी काय चांगलं बघायला मिळेल म्हणून आपण जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघतो. बरोबर, आनंद मिळेल या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु ज्याला जगातला सर्वात मोठा आनंद प्राप्त झाला तो असल्या बारीक सारीक गोष्टीमध्ये पडेल का? हम्म. नाही. मग जेव्हा त्याला हा आनंद मोठा प्राप्त होतो तेव्हा तो या मनबुद्धीच्या व्यापारामध्ये पडतच नाही. तो स्वतःला त्यानं जाणलेला आहे. तो या जड गोष्टींमध्ये पडत नाही. कुछ भी ते मनबुद्धि शरीर के बारे में कुछ भी नहीं सोचती वह जीवन मुक्त कहलाता है. पुढे न मे चित्तम न मे बुद्धि न अहंकारो न च इंद्रियम न मे देह कदाचित वा न मे प्राणदया क्वचित न मे माया न मे कामो न मे क्रोध परोस्म्यहम न मे किंचित इदम वापि न मे किंचित किंचित तु क्वचित जगत न मे दोषो न मे लिंगम न मे चक्षु न मे मनः न मे श्रोत्रम न मे नासा न मे जिह्वा न मे करः न मे जाग्रत न मे स्वप्नम न मे कारणम अणुवापी न मे तुर्यम इति यः स जीवनमुच्यते जीवनमुक्त उच्यते. आता हा जो आहे
हा सगळाच्या सगळा शंकराचार्यांचं एक निर्वाण षटकम म्हणून आहे. लिहून घ्या, कधीतरी तुम्हाला ह्याच्यात उपयोगी पडणार. तुम्ही जर युट्यूबला बघितलं तर ते व्यवस्थित गायन करून ठेवलेलं पण तुम्हाला मिळेल. अवश्य सर्वांनी ऐका. एवढं सोपं संस्कृत आहे आ- त्याच्यामध्ये. आदिशंकराचार्यांचं आहे का सर ते? हा, आदिशंकराचार्यांचं अच्छा. निर्वाण षटकम. हम्म. तर हे ते निर्वाण षटक जे आहे ते सगळं हेच आहे पूर्णतः. काय? तर मी हम्म. नेत्र नाही, मी श्रोत्र नाही, मी नासा नाही, मी जिव्हा नाही, मी चित्त पण नाही, मी बुद्धी पण नाही, मी अहंकार पण नाही, मी इंद्रियच नाही, मी देह सुद्धा नाही, मी प्राण सुद्धा नाही. हा, हे माया म्हणजे मी नव्हे. काम क्रोध लोभ इत्यादी सुद्धा मी नाही. अं, माझ्यात कुठलेही दोष नाही आहेत. मला कुठलीही हे नाही, म्हणजे माझा कुठलाही चेहरा नाही. म्हणजे मला ओळखण्यासाठी इंद्रियांतर्फे जो प्रयत्न केला जाईल त्याला मी ओळखू येणार नाही, असं आहे. इंद्रियांच्या पलीकडचं तत्व आहे मी. माझा मन नाही, मला डोळे सुद्धा नाही. त्यानंतर स्वप्न जाग्रत इत्यादी अवस्था माझ्यामध्ये नाही, किंवा मी अणू पण नाही, तुरीय अवस्था सुद्धा नाही. त्याही पलीकडे मी आहे असं जे ज्याला वाटतं, असा जो मनुष्य आहे त्याला काय म्हणायचं? जीवनमुक्त म्हणायचं. हम्म. ओके. पुढे, इदम सर्वम न मे किंचिदयम सर्वम न मे क्वचित, यह सब कुछ भी मेरा नहीं है, यह सब कहीं भी मेरा नहीं है. हे सर्व म्हणजे वरचं जे सगळं सांगितलं, हा याच्याशी, जड तत्वाशी माझा कुठलाही संबंध नाही, एवढंच या सर्वांमधून सांगायचं आहे. प्रकृतीचे जेवढे विकार आहेत त्या सर्व विकारांशी हम्म. माझा कुठलाही संबंध नाही. मी फक्त चिदानंद स्वरूप आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि हे त्या निर्वाण षटकांमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला वाचायला मिळेल. आणि गायलेलं पण सुंदर आहे, तुम्ही रोज त्याचं पाठ पण करू शकता. पुढे, न मे कालो न मे देशो न मे वस्तू न मे मतिः न मे स्नानम न मे संध्या न मे दैवम न मे स्थलम. असा जो व्यक्ती असतो तो जीवनाचे जे आपण नियम घालून दिले आहेत, यम असतील नियम असतील, त्याही पलीकडे तो वागू शकतो, परंतु तरीही तो जीवनमुक्तच आहे. आता उदाहरणार्थ, गजानन महाराजांचा जर फोटो बघितला तर तो कसा आहे? चिली मोडताना आहे. चिली मोडणं चांगली गोष्ट आहे का? नाही. नाही. परंतु त्यांना शरीराशी त्यांच्या काहीही मतलब नाहीये. भक्ताची पण इच्छा मग, होती म्हणून हा, मग ते अंतर्ज्ञानी नव्हते का? होते. होते. मग जर होते तरी सुद्धा ते असं का करत आहे? तर त्यांचा हा भाव आहे त्यांच्यामध्ये. हम्म. त्यांना, हा, देहाचं काय होतं याकडे त्यांचा काहीही संबंध नाही. ते स्वतःला कशा स्वरूपात जाणतात? तर स्वतःला चैतन्यमय परिपूर्ण स्वरूप अशाच पद्धतीत मानतात, आणि देहाशी आपला संबंधच ठेवत नाहीत. दैनंदिन क्रिया ह्या होत आहेत, त्याच्याविषयीची त्यांची कुठलीही अहम भावना नष्ट झालेली आहे. हम्म. आता तुम्हाला आम्हाला वाटतं की चांगलं खायला पाहिजे, सिगरेट ओढता कामा नये. हम्म. त्याला कारण आहे ना, मला त्रास होईल. हो, म्हणजे शरीराशी निगडीत. अहंकार आहे, आणि त्यांनी तो हम्म. सोडलेला आहे पूर्णतः. अशी जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ह्या भावना आपल्याला दिसतात. असं काहीतरी होऊ शकतं, परंतु शास्त्रामध्ये याला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, जरी तुम्ही पलीकडे गेला तरी सुद्धा तुम्ही, लोक तुमच्याकडे बघून तुम्हाला काय करतात? अनुसरण करतात. हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. विशेषतः अर्जुनाला भगवंतांनी असा आदेश दिलेला आहे की, हे अर्जुना, जर तू योगात स्थित होऊन हे युद्ध नाही केलं तर तू, लोक तुझ्याकडे बघून पुढे जी प्रेरणा घेणार आहेत त्याच्याविषयी तू विचार केलायस का? तुमच्या आचरणाकडे बघून. त्यामुळे
आपल्या शास्त्रामध्ये धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तींनीही सामाजिक नियम पाळून आपलं चरितार्थ करायचा आहे असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हम्म. जरी असे जीवनमुक्त झाले असतील, त्यांना कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नसतो, तरीही त्यांनी हे नियम पाळावेत अशी आपलं शास्त्र सांगतं. नमे कालो नमे देशो, मी काळ सुद्धा नाही, मी देशाशी बांधलेला नाही, अहम नाहीच त्याच्याशी. म्हणजे मी कुठे बाबा सिंधुदुर्गात जन्मलो, आता या देशाशी मी संबंध लावून घेतला ना माझा अहंकार, हम्म. हाही संबंध त्यांनी तोडलेला आहे. मला इतकी वर्ष झाली माझ्याशी संबंधित काळाला जोडलं. हम्म. अहंकारामध्ये काळाचा अंतर्भाव, या सगळ्या गोष्टी त्यांनी टाकून दिलेल्या आहेत. त्याच्याशी त्यांचा कुठलाच संबंध नाही. म्हणजेच प्रकृतीच्या सर्व तत्वांशी ते स्वतःचा संबंध तोडून घेतात. नमे मती ही, माझी बुद्धी नाही, हम्म. बुद्धी ही माझी गोष्ट नाही. नमे स्नानम नमे संध्या, स्नान करायलाच हवं असं काही बंधन त्याला नाही. नमे संध्या, संध्या सकाळ दुपार संध्याकाळ करायला हवी असंही त्याला वाटत नाही. नमे दैवम नमे स्थलम, मी कुठलंही स्थळ नाही, मी कुठला देव नाही, काहीच नाही. मला कुठल्या देवाची किंवा स्थळाची विशेष किंवा कुठेतरी ध्यान लावून बसायची कसलीच गरज नाही असं तो सांगतात. नमे तीर्थम नमे सेवा नमे ज्ञानम नमे पदम नमे बंधो नमे जन्महा नमे वाक्यम नमे रविही, मेरा कोई तीर्थ किसी प्रकार की सेवा कोई ज्ञान और कोई पद नहीं है, मेरा कोई बंधन जन्म वाक्य या सूर्य से कोई सरोकार नहीं है. या सर्वांची माझं कसलंच नातं नाही. या सर्व अहंकाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा त्यांनी त्याग केलेला आहे. नमे पुण्यम नमे पापम नमे कार्यम नमे शुभम नमे जीव इति स्वात्मा नमे किंचित जगत त्रयम, मुझमें पाप पुण्य और शुभ अशुभ कर्म भी नहीं है. माझी पाटी कोरी आहे, कारण का तर मी परत जन्म घेणार नाही. हम्म. त्याचे जे सगळे सूक्ष्म कर्म आहेत ते कर्म त्यानं जाळून टाकलेले आहेत, निर्बीज झालेला आहे तो. त्यामुळे जे बीज त्याच्यामध्ये शिल्लक आहेत ते उगवू शकत नाही. पुढच्या जन्मासाठी जे आवश्यक आहे ते परत काय उत्पन्न होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला पुनर्जन्म नाही असा झालेला आहे तो. त्यामुळे पाप पुण्य शुभ अशुभ कर्म या गोष्टी त्याच्यासाठी नाही. मेरा जीवन और आत्मा भी मेरी नहीं है, सर्व ब्रह्ममय जगत अशाच स्वरूपात तो असतो. तीनही लोकों से भी मेरा कोई वास्ता नहीं है, मैं चैतन्य स्वरूप ही हूं. पुढे, कारण तिन्ही जगत हे जे बनलेले आहेत ते सगळे प्रकृतीनं बनलेले आहेत. नमे मोक्षो नमे द्वैतम नमे वेदो नमे विधी नमे अंतिकम नमे दूरम नमे बोधो नमे रहा, मुझे मोक्ष की चाह नहीं है. म्हणजे कारण तो, मोक्षही नकोय त्यांना. हा, कारण तो मिळालेलाच आहे. त्यांना हा कुठलीही हा. गोष्ट माझ्यासाठी नकोच आहे. लक्षात आलं का? त्यांची स्थिती सांगतायत ते असे कसे झालेले आहेत. हम्म. मोक्ष हा मिळालेलाच आहे. हम्म. आता त्यानं मोक्षाचं जर स्वतःसाठी मागणे हा प्रकार नाहीच आहे, तिथे वृत्ती शिल्लकच नाही. हम्म. नमे मोक्षम, मला मोक्ष नको आहे. त्यानंतर मुझमें द्वैत या भेद की भावना भी नहीं है, मुझमें मुझे कोई ज्ञान नहीं है, नहीं मुझे कोई विधि या अनुष्ठान आता है, मैं दूर पास एकांत में भी नहीं हूं. आपलं अस्तित्वच त्याने नष्ट केलेलं आहे. मेरी कोई पहचान नहीं है. आता हे काव्यात्मक वर्णन असलं जरी तरी जे पद ब्रह्मपद आहे त्याला प्राप्त झाल्यानंतर अनिर्वचनीय असल्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यापासून पूर्णतः वेगळ्या आहेत हे समजावण्यासाठी हे सगळे श्लोक लिहिलेले आहेत. निर्विकार म्हणता येईल का सर त्यांना? किती शब्द सांगू? थांबा वाचून दाखवतो तुम्ही. किती आहेत त्याचे शब्द बघा. हा हा, हा. कालत्रयातीत, नित्य शुद्ध बुद्ध,
निर्गुण, हम्म निराकार, अजर, अमर, सर्वशून्य, सर्वात्म, हम्म आनंदवान, नित्यानंद स्वरूप, हृदयाकाश स्थित, चिदानि चिदादित्य स्वरूपवान, चिदानित्य स्वरूपवान, आत्मान आत्मनितृप्त, एकसंख्या विहीन, सत्यानंद रूप स्वरूप, ज्ञानानंद घन, विज्ञान मात्र रूप, सच्चिदानंद लक्षण, सनातन ब्रह्म, हम्म नामरूप नामरूप पविमुक्त, इंद्रिय भाव रूप, सर्व भाव स्वरूप, बंधमुक्ती विहीन, परामृत रस, एकमेवाद्वितीय, निराग, निरंजन, प्रभू, ओंकार, अर्थस्वरूप, हम्म निष्कलंक, एवढे किती जेवढे जेवढे लावता येतील, जे जे नकारार्थी आहे हम्म. ते सगळं लागतं. हा हा त्यामुळे याचं वर्णन करण्यासाठी एवढे गोष्टी, म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत, संसारातले प्रत्येक हा गोष्टी याच्यासाठी नाहीत. नाही. कारण जेवढं जगत आहे ते सगळं कसला विस्तार आहे, तर जड तत्वाचा विस्तार आहे. आणि त्याच्या हम्म पाठीमागे जे मूळ तत्व आहे तेच त्यानं प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे हम्म आणखी काही प्राप्त करणे शिल्लक नाही. आता न मे मोक्षो, न मे द्वैतम, न मे वेदो, न मे विधिः, न मे अंतिकम, न मे दूरम, न मे बोधो, न मे रहः. मी काय काय नाहीये, मी मोक्ष सुद्धा नाही, किंवा मला मोक्षाची गरज नाहीये. त्यानंतर नमे द्वैतम, द्वैत म्हणजे काय, तर पुरुष प्रकृती किंवा द्वैत, सगळ्या द्वैतामध्ये असणारी गोष्टी, याच्यामध्ये ही भावना सुद्धा माझ्यामध्ये शिल्लक नाही. प्रत्येक गोष्टीला असतं हा मी आहे आणि हे दुबेवार सर आहेत, दोन गोष्टी झाल्या, हम्म. बरोबर. हो. ते नाहीच. मी ब्रह्ममय हम्म आहे, समोर पण माझ्या ब्रह्मच बसलेला आहे, हम्म अशाच स्वरूपात त्यांचा भाव असतो. नमे द्वैतम. पुढे नमे वेदो, मी ज्ञान सुद्धा नाही किंवा वेदही नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, वेद हे सर्वात महान आहे, हम्म वेदांच्या नंतरच सर्व ज्ञान आपल्याला, त्याही पलीकडे मी गेलेलो आहे, त्याचाही मी त्याग केलेला आहे, असा हम्म तेही त्याचाही अहंकार माझ्याकडे नाही. नमे अंतिकम. आता हे मी समजावतो याचं कारण काय, तर असं आमच्या वेळी असं एकदा झालेलं की एका विद्यार्थ्याने अहंकाराला हम्म. गर्व समजला, हा. आणि गर्व समजून अगदी सरांनी शेवटच्या लेक्चरना काही चालू होतं आणि तिथे त्यांनी त्या उत्तर देताना गर्व या स्वरूपात अहंकाराचं विश्लेषण केलं. मग हो. आपल्याला दुःख होतं. लक्षात घ्या, अहंकाराचा त्याग करणे म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. हम्म तर या सर्व श्लोकांमधून हे समजतं की अहंकार म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला आपल्याला चिकटवलेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हा माझा टी शर्ट आहे, हे माझा मोबाईल आहे, हे मी लेक्चर घेतो आहे, हे सर्व अहंकारमय आहे. आलं आपल्याशी लक्षात. संबंधित निगडीत असणाऱ्या गोष्टी म्हणजे अहंकार. आणि मग काय, मीच फक्त महान आहे याला गर्व म्हणायचं. गर्व. हा, माझ्यासारखा लेक्चर घेणारा कुणीच नाही, हे गर्व झालं. गर्व. परंतु हम्म ज्यानं ह्या मीचे भावनेचाच लोप केलेला आहे, पूर्णतः माझ्याशी कुठल्याही गोष्टीचा संबंध लावण्यासाठी गरजच नाही, कारण सर्व गोष्टीमध्ये ब्रह्ममय जगतच आलेलं आहे. मग इथे माझा दुसऱ्याशी असलेला संबंध काही संबंध नाही. हम्म ब्रह्म ब्रह्म, सगळीकडेच ब्रह्म, अशा स्वरूपात हम्म त्याची अवस्था होते. अहंकाराचा लोप होतो. हे जे हम्म सांगितलं ते ह्या कारणामुळे. हम्म आलं लक्षात. आता त्याच्या चित्तामध्ये जेव्हा संपूर्णतः चिदानंद रूप जो ब्रह्मतत्व आहे तेच प्रतिष्ठित झालेलं आहे, तिथे अजून कुठली वृत्तीच शिल्लक नाही आहे, त्यामुळे त्याला या सर्वाची कुठली गरजच वाटत नाही. आता तुमच्या माझ्या मनामध्ये एखादा कुठला तरी विचार येतो, म्हणून आपण, किंवा माझं लेक्चर तुमच्या मनामध्ये जातंय, त्याचं ट्रान्सलेशन होतंय, तुमच्या बुद्धी त्याच्यावर निर्णय घेते, म्हणून तुम्ही हे लेक्चर ऐकताय. हम्म पण ते बुद्धीमध्ये पडण्यासाठी इंद्रियांची आवश्यकता आहे, आणि त्या इंद्रिया बिंद्रिया सगळ्यांना त्यानं टाकूनच दिलेलं आहे.
जे ज्ञान सर्वाच्या पाठीमागे जो ज्ञाता आहे त्यालाच पकडलंय, तोच आहे. त्याचंच फक्त प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडतंय. असा जो पूर्णत्वाला गेलेला मनुष्य आहे, त्याचे सर्व गतिविधी किंवा तो कसा बोलतो, कसा वागतो किंवा त्याचा आविर्भाव कसा असतो, समाजामध्ये त्याचं अस्तित्व कसं असतं, हे समजून घेण्यासाठी हे सगळे श्लोक फार आवश्यक आहेत. याचाच अर्थ आहे काय? अहंभाव नष्ट होणे, अहंकार नष्ट होणे, गर्व नाही. परत एकदा सांगतो, अजिबात चुकायचं नाही या गोष्टीसाठी. अहंकार नष्ट हम्म. करणे म्हणजे या सर्व गोष्टी नष्ट होणे, हे समजून घ्या. ओके. हो. पुढे, न मे गुरुर न मे शिष्यो न मे हीनो न चाधिकाः. मी अमुक ह्याचा शिष्य आहे, लावलं ना स्वतःला कुठेतरी, हो. बरोबर? किंवा माझे एवढे हम्म. स्टुडंट आहेत, लावलं ना कोणाशी तरी संबंध. हा जो लावला हो. संबंध ना, तिथे माझेपणा आला. माझे शिष्य आहेत, अहंकाराला. हम्म. अहंकाराला. ओके. आता ह्याच्यात कुठे गर्व आहे का? नाही, सत्य परिस्थिती आहे नाही. ना. पण हो. ती सुद्धा लागत नाही, लक्षात घ्या. सर असं म्हणता येईल ना, मी करू शकतो आणि फक्त मीच करू शकतो, हा, ते फक्त मीच करू पद्धतीने शकतो सर. म्हणणारा आहे तो गर्विष्ठ आहे. गर्व. तो गर्व हा. झाला. आणि फक्त मीच मी करू हा शकतो. कॉमन गोष्ट आहे, हा माझा चेहरा आहे, असं म्हटलं ना, हम्म. की मी नावाचा जो कोणी आहे त्याला, त्याच्यावर तुम्ही चेहऱ्याचा अभ्यास केला, चेहरा त्याला चिकटवला, माझा चेहरा आहे, हो. चिकटवला. ओके. चेहरा म्हणजे मी हो. नाही, हे समजून घेणारा जो आहे तो अहंकार मुक्त आहे, हे लक्षात घ्या. हम्म. अशाच पद्धतीत तो आपल्या अख्ख्या देहालाही समजतो, हे माझं नाहीच आहे. ओके. लक्षात आलं? आता हो. हे जे तीन शरीर जी सांगितली, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि हे स्थूल शरीर, हे जे आहे, तुलसी. यातलं जे कारण शरीर आहे त्यानुसार आपण पुनर्जन्म घेतो. त्याच्यामध्ये जे आपलं पापपुण्याचा साठा तयार होतो, ते संस्कार तिथे असतात, जन्मोजन्मीचे असतात. आणि त्याच्यातून जे पापपुण्यात्मक आपले शिल्लक राहतं, ते भोगण्यासाठी आपण परत जन्म घेतो. पण यानं निर्बीज केलेलं आहे. त्याची जी ही बीज आहेत, संस्कार रूपी बीज, जी या स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरात आहेत, ती सर्व दग्ध झालेली असतात. योगाच्या हम्म. तपानं, अग्नीनं ती भाजली जातात. आणि जर तुम्ही भाजलेलं धान्य शेतात पेरलं तर त्यातून काही उगवेल का? उगवत शक्य नाही. 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 त्यामुळे त्याला जन्म परत मिळत नाही. त्याच्या भोगाचा साठाच काही शिल्लक नाही, तो परत कशाला जन्मेल? त्याचं कारणच शरीरच नष्ट झालेलं आहे. ज्या पिशवीत धान्य ठेवलेलं आहे ती पिशवीत त्यानं फाडून टाकलेली आहे, संपवून टाकलेली आहे. त्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. असा जो योगी आहे तो जीवनमुक्त आहे. ज्या नमे योगाने गुरु तप न जास्त हा ज्या योगाने तप जास्त केलाय, म्हणजे जो जो जास्त तापला गेलाय, तर तो हा अं, असंच हा म्हणायचं ना, तापला की गेलाय म्हणजे काय, हे समजून घ्यायला पाहिजे की तापवणे, तप करणे ही ब्रह्म प्राप्तीसाठीच केलेली क्रिया आहे, शारीरिक क्रिया आहे आणि द्वंद्वांपासून दूर होण्याची क्रिया आहे, असं आपण म्हणतो तपाच्या बाबतीत. मग तप हे कशाच्या बाबतीत असू शकतं? तर शारीरिक बाबतीत असू शकतं, मानसिक बाबतीत असू शकतं, बरोबर? मग ह्या सर्वाचा अंतिम उद्देश काय आहे? तर एक आत्मप्राप्ती करणे, बरोबर. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे मध्यम साधकांसाठीचं उपाय आहे. एखादा तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान नाही अवलंबेल, तो काय करेल? तर अभ्यास वैराग्यानंच फक्त प्राप्त करेल. एकदा प्राप्त झालं की त्या आनंद स्वरूपाच्या पेक्षा वेगळं तत्वाची त्याला आवडच निर्माण राहत नाही. आलं का लक्षात? जे जड सगळं आहे त्या सगळ्याची त्याला त्याच्याशी त्याचा अहंकारच नाहीसा होतो. आणि त्यामुळे तो कायम त्याच अवस्थेमध्ये राहतो. मग त्याला इतरांशी जास्ती बोलायलाही आवडत नाही, एकांतात राहायला आवडतं. तो दैनंदिन क्रिया करत नाही का? तर करतो, कारण त्याचं स्थूल शरीर तर त्याच्या बरोबरच आहे. म्हणजे त्याला खावं लागणार, म्हणजे त्याला जावं लागणार, या सगळ्या क्रिया तो करत असतो.
परंतु तरीही तो आतून कसा असतो, तर दग्धबीज भाव असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही अहंकारच शिल्लक नसतो, त्यामुळे तो असा झालेला असतो. मी गुरु पण नाही, मी शिष्य पण नाही. न मे हीनो न च अधिकः. मी हीन पण नाही आणि मी अधिक कोणीतरी मोठा आहे असंही नाही. न मे ब्रह्मा न मे विष्णू न मे रुद्रो न मे चंद्रमा. मी कोण नाही? ब्रह्मा नाही, मी विष्णू नाही, मी रुद्र नाही, मी चंद्रमा सुद्धा नाही. न मे पृथ्वी न मे तोयम न मे वायू न मे वियत न मे वह्निर न मे गोत्रम न मे लक्ष्यम न मे भवाहा. मी कोण कोण नाही? पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी हे पाचही महाभूत सुद्धा मी नाही. माझं कुठलंही गोत्र नाही, कुठलंही उद्देश नाही. न मे लक्ष्यम आणि न मे भवः. जन्म या पूरी तरह नष्ट न हुआ संस्कार भी नहीं, क्योंकि ऐसे संस्कार भी विदेह या जीवन मुक्त आदि अवस्था वाले योगियों का जन्म लेता है. म्हणजे माझ्यामध्ये कुठलेही भाव शिल्लक नाही. भव म्हणजे पुन्हा जन्माला येण्याची क्रिया, ही माझ्या बाबतीत होत नाही. न मे ध्याता न मे ध्येयम न मे ध्यानम न मे मनुः न मे शीतम न मे उष्णम न मे तृष्णा न मे क्षुधा. समजतंय ना सरळ सरळ? मी ध्याता नाही, मी ध्येय नाही, मी ध्यान पण नाही. ध्येय, ध्याता, ध्यान याला त्रिपुटी असं म्हटलेलं आहे. या तिन्ही गोष्टी मी नाही. म्हणजे आलंबनही मी नाही, ध्यानाला बसणारा सुद्धा मी नाही, आणि ज्याचं ध्यान होतं आहे ते ज्ञानही मी नाही. त्यानंतर मी शीत नाही, थंड नाही, मी गरम नाही, मला कुठलीही तृष्णा नाही, मला कुठलीही क्षुधा नाही. तृष्णा म्हणजे तहान, भूक, या दोन्ही गोष्टी माझ्या नाही. न मे मित्रम न मे शत्रुर न मे मोहो न मे जयः न मे पूर्वम न मे पश्चात न मे चोर्ध्वम न मे दिशः. असं माझा कुठलाही शत्रू नाही, न मे शत्रुर. न मे मित्रम, माझे कोणही मित्र सुद्धा नाही. न मे मोह, मी कुठल्याही मोहात पडत नाही. म्हणजेच ममता आदीची जी भावना, प्रेम किंवा कोणाविषयीचं आत्मस्वरूपाची भावना मी नष्ट केलेली आहे. माझ्याशी अहंकारात लोप झालेला असल्यामुळं ही भावना माझ्या सुद्धाकडे नाही. मेरे आगे पीछे ऊपर नीचे कोई दिशा भी नहीं है, कारण तो स्वतःमध्येच रममाण आहे पूर्णतः. न मे वक्तव्यम अल्पम वा न मे श्रोतव्यम अणु अपि न मे गंतव्यम ईषद्वा न मे दातव्यम अणु अपि. न मुझे कुछ कहना है, न मुझे कुछ सुनना है, मुझे कहीं जाना भी नहीं है, और न कुछ मैं सोचना चाहता हूं. जो मी आहे तो उत्तम आणि परमानंद स्वरूपातच आहे. या सर्व गोष्टींची मला काहीही गरज नाही. अशा पद्धतीत त्याचा भाव निर्माण होतो. न मे सौख्यम न मे मौर्ख्यम न मे शांतम न मे बंधो न मे प्रियम न मे मोदः प्रमोदो वा न मे स्थूलम न मे कृशम. काय काय? माझ्यात मूर्खपणा नाही, शांती न मे शांती, शांतीचीही मला गरज नाही. बंधन माझ्यासाठी नाही. प्रिय असं माझ्यासाठी काहीही शिल्लक नाही. अमोद, प्रमोद, मोठापे या दुर्बलता अशी कुठलीही भावना माझ्याशी निगडीत नाही. कारण या सर्व शरीराचा अहंकार मी त्याग केलेला आहे. असा जो आहे तो जीवनमुक्त आहे. न मे दीर्घम न मे रस्वम न मे बुद्धिर न मे क्षयः न मे वृद्धिर न मे क्षयः अध्यारोपो अपवादो वा न मे चैकम न मे बहुः. माझ्यामध्ये काय नाहीये, तर छोट्या मोठ्याची कुठलीही भावना नाहीये, किंवा वाढीचा किंवा लहान होण्याचा असा कुठलाही भाव माझ्यामध्ये नाही. किंवा काय नाही, अकेले या बहुत की भावना भी नहीं है, की हे मला कमी पडेल, हे माझ्यासाठी कमी आहे, हे माझ्यासाठी जास्ती आहे. जे मिळेल ते खाणार, त्याच्यामध्ये संतुष्ट राहणार, नाही मिळालं तरी संतुष्ट राहणार.
अशा स्वरूपामध्ये त्याचं चित्त हे आत्मस्वरूप झालेलं असतं. नमे अंध्यम नमे मांद्यम नमे पट विद मणवपी नमे मांसम नमे रक्तम नमे मेदो नमे ही अश्रू. अश्रू म्हणजे रक्त. काय काय माझ्यामध्ये मी मी आंधळा पण नाहीये. माझ्यामध्ये नमे मांद्यम मी कुठला मंद माणूस पण नाहीये. पटुता म्हणजे कुशलता ही सुद्धा माझ्यासाठी नाहीये. माझ्यामध्ये रक्त मांस मेद या गोष्टी पण माझ्या नाही आहेत. म्हणजेच काय तर सर्व शरीराविषयीच त्याचा अहंकार नष्ट झालेला आहे. नमे मज्जा नमे अस्थिपर्वा नमे त्वक धातु सप्तकम नमे शुक्लम नमे रक्तम नमे नीलम नमे पृथक. सप्तधातू त्यांनी सगळे सांगितले. पहिल्या श्लोकामध्ये काय काय सांगितलं? मांस रक्त मेद सांगितलं. आता इथे काय काय सांगितलं? मज्जा हाड त्वचा आदी 7 धातू सुद्धा मी नव्हे. माझा सफेद लाल निळ्या इत्यादी रंगांशी सुद्धा काहीही संबंध नाही. सर्व वस्तू या स्थूल आहेत, त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. नमे तापो नमे लाभो मुख्यम गौणम नमे क्वचित नमे भ्रांतीर नमे स्थैर्यम नमे गुह्यम नमे कुलम. म्हणजेच मला दुःखाचंही मतलब काही नाही. म्हणजे मला आता दुखतंय किंवा मला ताप आलाय, मला खोकला झालाय, त्याचंही मला काहीही वाटत नाही. त्याच्याशी विषयीचाही मी अहंकार सोडलेला आहे. नमे दुःखम मला कुठला तरी लाभ झाला तरी सुद्धा मला समानच आहे. अशा योग्याला तुम्ही सोनं द्या, दगड द्या आणि राख द्या, तिन्ही गोष्टी त्याच्यासाठी समान आहेत. हे आपण बघितलेलं होतं भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये. त्यानंतर कुठल्या गोष्टीनं आनंद निर्माण करणे, बौद्धिक आनंद, त्याच्यामध्ये सुद्धा मला रस नाही. म्हणजे हसवणे, एखादा जोक मारून मला हसवणे म्हणजे त्यातून आनंद प्राप्त होतो का? त्याच्याविषयीचाही माझा अहंकार नष्ट झालेला आहे. कुठला उपाय करणे म्हणजे कुठल्याही क्रिया, कुठल्या गोष्टी मिळवण्यासाठी काही क्रिया करणे, या गोष्टी मी सोडलेल्या आहेत. त्याच्यासाठी कुठलंही आचरण किंवा कुठलंही वैदिक क्रिया सांगितलेले अग्नी हे काय यज्ञ यागादी कुठल्याही गोष्टी करणे याही मी सोडलेल्या आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मुझमें घृणा करने सुखाने और सुख पाने की भी भावना नहीं है. दुसऱ्याला सुख देण्यासाठी मी प्रयत्न करत नाही आणि मला सुख व्हावं असंही मला वाटत नाही. दुसऱ्याशी मी कुठलीही घृणाही करत नाही किंवा दुसऱ्याचा द्वेषही दुसऱ्याला आनंद व्हावा म्हणूनही मी काही करत नाही. असा मी अहंकार रहित झालेलो आहे आणि म्हणजेच जीवन मुक्त आहे. म्हणजे स्वार्थ आणि परार्थ दोन्ही मधून मुक्त का? हा, मुक्त त्याची अवस्था शरीराची मनाची कशी असते हे समजवण्यासाठी त्यांनी हे सगळे श्लोक लिहिलेले आहेत. मुक्त झाला, मुक्त व्हायचा आहे. आपण योग हे सगळं शिकणार कशासाठी शिकणार? मुक्त होण्यासाठी. मग मुक्ती मिळवायची आहे ज्यांना, त्यांची काय अवस्था, ज्यांनी मिळवली त्यांची अवस्था कशी असते हे समजवण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. नमे ज्ञाता नमे ज्ञानम नमे ज्ञेयम नमे स्वयं नमे तुभ्यम नमे मह्यम नमे त्वं च नमे तोहम. म्हणजे ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान हे सुद्धा त्रिपुटी आहे. ज्ञेय म्हणजे विषय कुठला जो आपल्याला समजून घ्यायचा आहे ते आलंबन वस्तू. ज्ञाता म्हणजे मी, मला ज्ञान करून घ्यायचं आहे म्हटल्यानंतर मी लक्ष दिलं पाहिजे. ज्ञाता. आणि जर मी ती वस्तू बघितली तर त्यातून काय निष्पन्न होईल? तर त्या वस्तूचं ज्ञान उत्पन्न होईल. ही तिसरी गोष्ट, त्याला म्हटलं जातं ज्ञान. म्हणजेच ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान. या 3 गोष्टी ज्या असतात या संयमातून आपल्याला मिळत असतात. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होण्याची ही प्रक्रिया आहे.
या तिन्ही गोष्टींचा माझ्याशी काहीही संबंध नाही. या पलीकडे मी गेलेलो आहे. प्रत्यक्ष ज्ञान स्वरूपच झालेलो आहे. समजलं? ज्या तत्वाला ज्ञान होतं असं जे तत्व आहे तेच मी झालेलो आहे. त्यामुळे मला या तिन्ही गोष्टींची गरजच नाही. पुढे, मुझमें तेरे मेरे और मैं तू की भावना भी नहीं है. ही तुझी वस्तू आहे, ही माझी वस्तू आहे, असं काही माझ्याकडे शिल्लक नाही. बघितलं असाल तुम्ही, बरेच जणांची चरित्र वाचली असाल तर अनेक महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन तुम्हाला आढळणार की तो महाराज आहे होते, ते अमुक ठिकाणी गेले, त्यांनी तिथली एक वस्तू उचलली आणि दुसऱ्या माणसाला देऊन टाकली. असं चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. जे जीवनमुक्त असतात त्यांच्यासाठी ही तुझं आहे, हे माझं आहे असं काही नसतं. सर्व गोष्टी या गरजेनुसार ते वापरत असतात किंवा नाही वापरत सुद्धा. त्यांचं त्यांचं मन आहे की त्यांना ते करायचं आहे की नाही करायचं, अशा पद्धती. नमे जरा नमे बाल्यम नमे यौवनम अणुअपि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मेति निश्चयः. हा निश्चय माझ्यामध्ये पक्का झालेला आहे की अहम ब्रह्मास्मि, मी कोण आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्मच आहे. मी ब्रह्मच आहे. या तिन्ही गोष्टीनं म्हणजे 3 वेळा सांगितलं त्यांनी. त्रिवार सत्य माझ्या बाबतीत तिष्ठित झालेलं आहे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये मी लहान पण नाही, मी मोठा पण नाही, मला तारुण्य पण नाही म्हणता येणार. मी कोण आहे? तर मी केवळ ब्रह्म आहे. असा स्वरूपात तो तिष्ठित झालेला असतो. असा जो असतो तो कोण असतो? जीवनमुक्त असतो. चिदहम चेती स जीवनमुक्त उच्यते. ब्रह्मैवाहम चिदेवाहम परोवाहम न संशयः. चिदहम चेती म्हणजे चैतन्य स्वरूप मी आहे, मैं ही ब्रह्म हूं, असा ज्याला साक्षात्कार झालेला आहे अशालाच काय म्हणायचं आहे? जीवनमुक्त असं म्हणायचं आहे. ब्रह्मैवाहम किंवा मी ब्रह्मच आहे असं ज्याला समजलेलं आहे, किंवा चिदेवाहम म्हणजेच चित स्वरूप असा मी आहे असा जो समजतो, या भावनेने ज्याचं अंतःकरण ओतप्रोत झालेलं आहे, त्याच्यामध्ये इतर कुठलीही वृत्ती शिल्लक नाहीये, असा जो आहे तो जीवनमुक्त आहे. स्वयमेव स्वयं हंसः स्वयमेव स्वयं स्थितः स्वयमेव स्वयं पश्येत स्वात्मराज्ये सुखम वसेत स्वात्मानंदम स्वयं भोक्षेत स जीवनमुच्च मुक्त उच्यते. मैं हंस हूं, अर्थात मैंने जीवन मरण के संबंध के कारणों को नष्ट कर डाला है, इसलिए विशुद्ध तत्व जीवात्मा परमहंस श्रेणी का हो गया हूं. मैं अपने आप ही आत्मभाव में स्थान पाया हूं. स्वतःमध्येच तिष्ठित झालेला आहे. आतल्या स्वतःच्याच आतील ब्रह्मतत्वाची ज्यानं ओळख करून घेतलेली आहे, तो त्याच पदामध्ये ब्रह्मपदावर स्थित झालेला आहे. असा जो आहे तो काय आहे? जीवनमुक्त आहे. आणि तो कसा आहे? तर स्वतःच्याच आनंदामध्ये स्वतःच रत आहे. आणि मी स्वतःच स्वतःचा साक्षात्कार केलेला आहे आणि मी त्या स्वतःच्याच आत्म्यामध्ये स्थित होऊन सुखपूर्वक निवास केलेला आहे. आणि अशा या आत्म्याचा आनंद मी स्वतःच उपभोगत आहे. इस प्रकार भावना से ओतप्रोत साधक जीवन मुक्त कहलाता है. स्वयमेव वैकवीरोग्रे स्वयमेव प्रभुः स्मृतः स्वस्वरूपे स्वयं स्वप्से सजीवन मुक्त उच्चते. जिस साधक ने अपने ही परिश्रम और साधना से अपनी इंद्रियों पर नियंत्रण कर लिया और अपनी इंद्रियों और चित्तवृत्तियों का नियंत्रण स्वयं करने में समर्थ हो गया, जो साधक अपने वास्तविक स्वरूप में सोते जागते सदा बना रहता है, उसे जीवन मुक्त कहता है.
आता या श्लोकावर आपण इथे समारोप करू आजच्या लेक्चरचा. यातून समजून घेण्यासारखी गोष्ट काय आहे तर अभ्यास वैराग्याद्वारे ज्यानं स्वतःचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे असा साधक, ज्यानं तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाद्वारे जाणून घेतलेला आहे असा साधक, ज्यानं समाधी स्वरूप प्राप्त करून घेऊन स्वतःला जाणलेला आहे असा साधक, एकंदरीत काय तर ज्यानं स्वतःला जाणलेलं आहे, मी स्वतःच ब्रह्म आहे असं ज्यानं स्वतःविषयीचं संपूर्णपणे मत निर्माण केलेलं आहे, अंतःकरणामध्ये इतर कुठलीही वृत्ती न ठेवता सदा सर्वदा एकच वृत्ती ज्याच्या अंतःकरणात स्थित राहते, असा जो साधक आहे तो तुमच्या माझ्यासारखा बोलणारा, चालणारा, दैनंदिन क्रिया करणारा असतो, परंतु तो कोण असतो? जीवनमुक्त असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. उद्या आपण विदेहमुक्त बघणार आहोत. उद्या म्हणण्यापेक्षा पुढच्या आठवड्यात, कारण आता उद्यापासून सोमवारी. तुमचं टाळिंबे सर आलेत का? आलेत सर. ठीक आहे सर, तुम्हाला मी होस्ट करतो. आधी हे थांबवतो रेकॉर्डिंग.